तर ही थेट दृश्य आपण पाहताय। आज सुनेत्रा पवार यांच्याकडून बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल केला जाणार आहे आणि आता बारामतीमधल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे। महाराजांना अभिवादन त्यांच्याकडून केले गेलेले आहे। यावेळेला त्यांचे दोन्ही सुपुत्र त्यांच्या सोबत आहेत। जय पवार आणि पार्थ पवार सुद्धा, कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। दुपारी 12:30 वाजता त्यांच्याकडून बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल। हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। मोबाईल कन्हेरीमध्ये हनुमानाचं दर्शन घेतल्यानंतर आता बारामतीमधल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आलेला आहे सुनेत्रा पवार यांच्याकडून। त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र जय पवार, त्याच्यानंतर सुनील तटकरे यांची देखील उपस्थिती। हनुमान मंदिरामध्ये जात त्यांनी ज्यावेळेला दर्शन घेतलं त्यावेळेला त्यांचं कुटुंब त्यांच्यासोबत होतं। यानंतर आता काही वेळातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार त्यांच्याकडून अर्पण केला जाईल आणि यानंतर दुपारी 12:30 वाजता त्यांच्याकडून बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे। भाजपकडून बावनकुळे यांची देखील उपस्थिती असेल अशी माहिती मिळते। ही निवडणूक पूर्णपणे बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादीकडून पूर्ण प्रयत्न करण्यात आले। काही वेळापूर्वीच लक्ष्मण हाके यांची देखील मनधरणी करण्यात यश आलेलं आहे। लक्ष्मण हाके यांनी दिलेली माहिती त्यानुसार सुनेत्रा पवार, त्याच्यानंतर एकनाथ शिंदे, उदय सामंत, धनंजय मुंडे यांचा त्यांना कॉल आलेला होता आणि त्यानंतर राजकारणामध्ये समयसूचकता महत्त्वाची असते असं म्हणत लक्ष्मण हाकेंनी या निवडणुकीतून माघार घेत असल्याचं या ठिकाणी सांगितलं। दत्तात्रय भरणे यांच्याकडून त्यांची मनधरणी करण्यात आली आणि आता सुनेत्रा पवार यांच्याकडून आता शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलेलं आहे आणि दुपारी 12:30 वाजता त्यांच्याकडून बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल। अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर ही जागा रिक्त झाली। उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी पदाची शपथ घेतली आणि त्यानंतर आता या बारामतीमधल्या रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जी होतीये ही पोटनिवडणूक पूर्णपणे बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न बघूया ना। आज 3 वाजता नेमके कोणाकोणाचे अर्ज दाखल झाले त्याची माहिती मिळेल आणि त्यानंतरच्या याच्यामधला योग्य ते निर्णय करू। काँग्रेसचे सर्वांचाच प्रयत्न आहे की निवडणूक बिनविरोध व्हावी। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगेजींच्या जवळ आम्ही संपर्क करण्याचा काल प्रयत्न केला, परंतु काय संपर्क होऊ शकला नाही। ते केरळला होते, त्यांनी आता उमेदवार जाहीर केला आहे, पण तरी सुद्धा मधल्या कालावधीमध्ये चर्चा करता येऊ शकेल। पवार साहेबांशी काय बोलणं झालंय का की काँग्रेसच्या नेत्यांशी बोलावं, म्हणजे जेणेकरून काँग्रेसच्या हायकमांडने ऐकलं तर ही बिनविरोध होऊ शकते? नाही, माझं तरी या बाबतीमध्ये आदरणीय साहेबांजवळ काही चर्चा झालेली नाही, बोलणंही झालेलं नाही, परंतु शेवटी पुढच्या 2-3 दिवसामध्ये आम्ही सर्वजण त्या निमित्ताने प्रयत्न करू। तुमच्या विरोधामध्ये आणि पटेलांच्या विरोधामध्ये बारामतीत आज पोस्टरबाजी करण्यात आली, हे काय जाणून बुजून करण्यात आलं असं वाटतं? आयुष्यभर ज्यांनी दादांचा द्वेष केला ते आज आम्हाला या बाबतीमध्ये बोलतायत। ठीक आहे, जनताही त्याचं उत्तर देईल। दादांच्या गेल्या 35 वर्षाच्या राजकीय सामाजिक जीवनात मला जे त्यांची साथ देता आली, त्यांचा विश्वास संपादन करता आला, ही माझ्या आयुष्याची शिदोरी असं मी मानतो। त्यामुळे राजकारणामध्ये अशा काही गोष्टी जरी झाल्या तरी कुठल्या गोष्टीला किती महत्त्व द्यावं हे आपण ठरवायचं असतं। आपण पाहतोय की राजकारणामध्ये कोणत्या गोष्टींना किती महत्त्व द्यायचं हे ठरवलं पाहिजे, मात्र आयुष्यभर दादांचा द्वेष केला त्यांनीच आपण पाहतोय की हे केला, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरेंनी दिल्याच पाहायला मिळते। कॅमेरा सुशांत सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, बारामती। तर सुनील तटकरे यांची देखील प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहिली। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करत असताना, पुष्पहार अर्पण करत असताना सुनील तटकरे आणि जय पवार यांची उपस्थिती, सुनेत्रा पवार यांच्यासोबत हे दोघंही जण। ही निवडणूक पूर्णपणे बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। दुपारी 3 वाजेपर्यंत चित्र जे आहे ते स्पष्ट होईल, कारण उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ ही दुपारी 3 पर्यंतची आहे। बारामतीमधून काँग्रेसकडून आकाश मोरेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे।